नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर तुम्ही म्हणत असाल हो मी झोपून उठलेली आहे, दिसत आहे ना तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून. तर मी खरंच झोपून उठलेली आहे आणि काल माझ्याबरोबर खूप मोठा भयानक इन्सिडेंट झालेला आहे. मी विचार पण केला नव्हता की असं काय होईल करून. ॲक्च्युली झालं असं, काल तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं की काल एकादशी होती आणि आम्ही चाललो होतो आळंदीला. तर ॲक्च्युली असं झालं की आता ते कशामुळे झालं काय कळेना, पण सगळे म्हणतात आहेत मला तुझ्या ते अत्तरमुळेच झालेलं आहे. कारण की काय झालं आहे, मी जाताना थोडंसं लाईटली अत्तर लावलं होतं, म्हणजे मला सवयच आहे. मी ड्रेस घालू दे, साडी घालू दे, जीन्स घालू दे, मी अत्तर लावतेच. आणि काल मी जस्ट साडी घातली होती. ॲक्च्युली काल मला व्लॉग करायचा होता, पण काल असं झालं की इतकी घाई झाली, मला जायलाच उशीर झाला, इथून निघायलाच उशीर झाला. त्यामुळे मग मला व्लॉग पण करता आला नाही आणि काही म्हणजे माझं डोकंच नव्हतं काल जागेवर. इथून मी व्यवस्थित गेले. ॲक्च्युली इथून मी तुम्हाला सांगते ना, स्वारगेटपर्यंत एकदम व्यवस्थित होते मी. त्याच्यानंतर स्वारगेट मी क्रॉस केला आणि तिथून पण व्यवस्थित होते, म्हणजे आम्ही बोलत वगैरे सगळं व्यवस्थित चाललो होतो फोर व्हीलरमध्ये आमच्या. आणि असा इन्सिडेंट झाला माझ्याबरोबर की जसं म्हणजे आम्ही ते म्हणतात ना आळंदीच्या जवळ जायला लागलो, तसं तसं मला काहीतरी व्हायला लागलं. म्हणजे आता मला स्वतःला माहिती नव्हतं मला काय होतं काय नाही. आणि मग मला असं काहीतरी असं डोकं दुखायला लागलं, म्हणजे मला स्वतःला समजत नव्हतं काय होते, पण असं डोकं दुखत होतं आणि खूप काय असं वेगळा वास येत होता, असा घाण. जसं म्हणजे मला कळे ना की घाण वास कशाने येतो आहे. आणि मी यांना सारखी बोलते आहे सगळ्यांना की वास येतो आहे घाण, तुम्हाला येतो आहे का, वास येतो आहे घाण, तुम्हाला येतो आहे का. तर ते म्हणतात तुला कुठून वास येतो आहे, गप म्हणतात. आणि ते म्हणतात तुला घाण वास येण्यापेक्षा ना आम्हाला तुझ्या अत्तरचा वास जास्त येतो आहे, त्यामुळे तू शांत बस. आणि मी अत्तर एकदम लाईटली लावला होता, फक्त साडीच्या एका साईडला लावला होता आणि एक साईडला ब्लाऊजला लावला होता, एका साईडला फक्त असं फिरवलं होतं फक्त ते थोडंसं असं अत्तर. तरी त्याचा खूप वास येत होता वाटतं. आणि फोर व्हीलरमध्ये मी इथून बसले ना तेव्हा मला पण भरपूर असा फोर व्हीलरमध्ये वास येत होता अत्तरचा. पण मी म्हटलं आता जनरली तो अत्तर माझा पण नाही आहे, तो आर्यनदादाचा अत्तर आहे, त्यामुळे मला एवढं त्यात म्हणजे माझं संपलं होतं म्हणून मी त्याचा यूज केलं. आणि ते झालं की मग आम्ही गेलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी. मग खूप प्रचंड गर्दी होती, म्हणजे जवळजवळ आहे ना यायला आम्हाला 9-9:30 वाजले. मग आम्ही तिथे आहे ना एका हॉटेलवर थांबलो. म्हणजे जसं तुम्हाला माहिती असेल की येता येता आम्ही काय केलं, हे आपलं सारसबाग आहे तिकडे आहे ना, कल्पना हॉटेल म्हणून आहे, तिकडे आम्ही थांबलो आणि तिथे जेवण केलं सगळ्यांनी. आणि जेवण केल्यावर घरी आलो. आणि घरी आल्यावर आहे ना, म्हणजे मला असं काहीतरी वेगळंच व्हायला लागलं. म्हणजे डोकं तर आधीपासून ते दुखतच होतं थोडं, पण नाही का असं वाटायला लागलं काहीतरी जड असं डोक्यामध्ये. आणि काहीतरी असं वेगळंच व्हायला लागलं. मग आले ना, मग मी कपडे वगैरे आम्ही चेंज केले आणि मी झोपायला मी म्हटलं मी झोपते, मला ना बरं वाटत नाही, मी झोपते. आणि मग मी झोपले. मला इथपर्यंत तर आठवतं की मी झोपले. पण त्यानंतर जसं आर्यनदादा म्हणतो आहे की त्यानंतर तू उठली म्हणजे मी काहीतरी एक तर 15-20 मिनिटांनी उठले. आणि उठल्यावर मी पूर्ण डोळे माझे असे लाल झाले होते आणि मी म्हणत होते सोड, मला सोड, म्हणून मी अशी ओरडत होते जोरजोरात. आणि काहीच कळेना. मग माझा भाऊ आहे, मग तो आला आणि मग तो म्हणजे त्याला बोलवलं आर्यन दादाने की बघ काय झालं हिला, नाही का, ही अशी वेड्यासारखी का करायला लागली आहे. आणि परत माझी बहीण पण आहे, जवळच राहते इथे बाजूला, तीही आली. म्हणे काय झालं करून विचारत होती. मग मला विचारायला लागली काय झालं तुला, काय झालं. तर माझ्या भावाला जरा त्यातलं जास्त कळतं. मग तो म्हटलं काय नाही, हिला थोडंसं असं बाहेरचं झालेलं दिसतंय, तू काही काळजी नको करू, तू ना स्वामींचा अंगारा हिला लाव. मग दादाच उठला आणि त्याने काय केलं, स्वामींकडचा अंगारा घेतला आणि दादानी माझ्या कपाळावर तो अंगारा लावला. जसा त्याने तो अंगारा लावला की मला आहे ना असं काहीतरी असं नाही का वाटलं की अख्ख्या अंगामध्ये अशी आग विस्तव झाल्यासारखं.
आणि मी त्याच्या मागे ओरडायला लागले, हे काय लावले, मला काढ, मला यातनं मुक्त कर, काढ, मला काढ असं ते माझ्या म्हणजे असं मी बोलत होते, असं ते बोलतात आहेत. तर मग दादानी काय केलं, मग आमच्या दादाचं असं मंत्र आहे, त्याच्याकडे भरपूर गुरुमंत्र वगैरे. मग त्यांनी माझ्या त्या कानात असं हे केलं आणि मग एखादं लिंबू घेतलं, ते उतरवलं माझ्यावरनं. रात्री तो म्हणत होता 1-1:30 वाजले होते आणि मग ते उतरवलं आणि मग ते काहीतरी असं टाकून आला तो जाऊन. आणि मग ते थोड्या वेळाने म्हणजे मी झोपले, मला काही माहीतच नाही. मग मी झोपून गेले. मग मी सकाळी उठले, त्यावेळेस इतकं डोकं जड असं वाटत होतं, आत्ता मला ना असं ते नाही का एखादा नशा केल्यावर कसं त्यातनं बाहेर आल्यावर होतं, तसं झालं, काहीतरी झालं. मग मला हे विचारायला लागले, काय झालं, बरं वाटते का, काय झालं, बरं वाटते का. तर रात्रभर तर हे झोपलेच नाही तिघंही, ते माझ्याकडेच बसून होते की नाही का आता ही कधी उठेल आणि काय तमाशा करते काय माहिती. त्यांना असं वाटत होतं, पण मी गार झोपली, मला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. सकाळी पण निवांत उठले. मी फक्त म्हटलं, अरे काहीतरी असं ना जड वाटलं मला डोक्यामध्ये आणि दुखतं आहे. तर म्हटलं, रात्री काय तमाशे केले तुला माहिती आहेस का. तर मग सगळे ओरडायला लागले. म्हटले की काही नाही, तू अत्तर लावून गेलती ना, त्याचा सगळा हा प्रकार झालेला आहे आणि ते कुठे झालं, काय झालं, काहीच माहिती नाही. खरं म्हणायचं तर स्वामींनीच मला वाचवलेलं आहे. आणि काल मला खरंच स्वामींची प्रचिती झाली की खरंच काहीतरी असं असतं की आपल्या मागे अशी शक्ती असते की म्हणजे नाही का, म्हणजे स्वामी माझ्या मागे अशी एक शक्ती होती की त्यांनी सगळं काही व्यवस्थित बाहेर काढलं, सगळं काही व्यवस्थित केलं. आणि मला सगळे हे म्हणतात आहेत की तू असं करत होती, तू तसं करत होती. तर त्याच्या म्हणजे अजून पण मला ते बिलीव्ह होत नव्हतं, म्हणजे बिलीव्ह नाही आहे. मी आज पण आरामच केलेला आहे. जसं तुम्ही बघताय आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आज मी सकाळी अजिबात माझा ब्लॉग टाकला नव्हता आणि आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता मी म्हटलं नाही, माझं थोडंसं काल जे झालं होतं ते तुम्हाला सांगावं म्हणून मी हा ब्लॉग करायला घेतला. मी खरंच तुम्हाला विनंती करून सांगते की आता माझ्याबरोबर काय झालं हे मला नीट आठवत नाही आहे, पण मला असं म्हणजे असं हेवीनेस माझ्या अंगात अजून पण आहे की काहीतरी झालं असं मला कळतं, पण काय झालं माहिती नाही. जसं हे सगळे म्हणतात आहेत की असं झालं तसं झालं, तर तुम्हालाही सांगते की प्लीज प्लीज प्लीज, मोठे आपले म्हणत असतात की अत्तर लावून बाहेर जाऊ नका किंवा रात्रीच्या वेळेस बाहेर जाऊ नका, केस मोकळे सोडून बाहेर जाऊ नका. अशा गोष्टी आपण मानत नाही आणि चुका करतो आणि ते भोगावं लागतं. ते आता माझ्या शॉर्टकटमध्ये माझ्या ह्याच्यावरनं ते गेलं निघून, कारण माझा भाऊ होता म्हणून मी वाचले. नाही तर माझ्यावर काय झालं असतं मला पण माहिती नाही, कारण हे ज्या पद्धतीने बोलतात आहेत त्या पद्धतीने खूप भयानक गोष्ट झाली असं तर मला वाटतं. त्यामुळे प्लीज रात्री जाताना, शक्यतो रात्रीचा पण विषय नाही, कधीही जाताना प्लीज अत्तर लावून बाहेर जाऊ नका. मी हे सगळ्यांना विनंती करते. आणि जो प्रसंग झाला आहे आणि आता जो अजून पण म्हणजे माझी म्हणजे आत्ता तरी मी फाईन हे करते आहे, म्हणजे मला असं वाटतं की मी आता स्टेबल आहे, पण अजून पण मी सांगू शकत नाही आहे की मी किती स्टेबल आहे, कारण इतकं माझं हेडेक झालेलं आहे. त्यामुळे प्लीज अजून मला काय ट्रीटमेंट आहे का नाही आहे का, आता काय होणार आहे हे पण मला माहिती आहे, पण मला एवढं कळतं की आता मी फुल स्टेबल आहे, आता बरी आहे आणि हे फक्त आणि फक्त स्वामींच्याच कृपेने मी बरी आहे. स्वामींनी मला यातनं वाचवलं. आल्या जसं दारात पाय टाकल्या माझ्या भावानी आर्यनला म्हटलं स्वामींचा अंगारा दे मला. आर्यनने स्वामींचा अंगारा दिला आणि लगेच त्यांनी माझ्या डोक्यावर लावलं आणि जसं ते माझ्या डोक्याला म्हणजे माथ्यावर लावलं तसं तो म्हणतो, एक भयानक एनर्जी तुझ्यामध्ये दिसली की तू अशी ओरडत होती सोड सोड सोड, आणि आता मला ते आठवायचं पण नाही आहे कारण तो बोलतो आहे ना ते खूप भयानक रीतीने बोलतो आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती करते की कधीही वेळ काळ बघूनच बाहेर पडा. आता काल एकादशी होती आणि असे इन्सिडेंट होऊ नयेत, कारण शक्यतो हे अमावस्या आणि पौर्णिमा आपण म्हणतो बाहेर पडू नये, रात्रीच्या वेळेस पडू नये, 12च्या वेळेस पडू नये, पण कुठली वेळ कधी काय सांगून येते सांगू शकत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की कुणीही बाहेर पडताना वेळ काळ बघावी, किंवा मग आपले जे आपण बोलतो ना
रिच्युअल्स आहेत, आपले रिच्युअल्स आपण फॉलो करावेत. बस एवढंच सांगेन. धन्यवाद. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.